पती पत्नी मधला वाद, रागाचा उद्रेक आणि त्यातून उद्भवलेल्या सूडबुद्धीचा विचार संपूर्ण कुटुंबाच्या विनाशाला कसा कारणीभूत ठरू शकतो याचाच प्रत्यय देणारी घटना नुकताच समोर आली आहे. पुण्यातल्या एका दगडखाणीत काम करणाऱ्या पतीनं स्वतःच्या कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधून आपल्या सासरच्या घरी आत्मघाती स्फोट घडवून आणलाय. या स्फोटात अख्खं घर उद्ध्वस्त झालंय. यात आरोपी शिवलाल राठोड आणि त्याची 15 वर्षांची निष्पाप मुलगी वीरा यांचा अंत झालाय. या घटनेनं फक्त संबंधित परिसरच नाही तर संपूर्ण राज्य सुन्न झाले. हे प्रकरण नेमकं काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवलाल राठोड पुण्याच्या एका दगडखाणीत मजुरीचे आणि स्फोटकांच्या हाताळणीचे काम करत होता. मागल्या काही महिन्यांपासून पती आणि पत्नी सविता यांच्यामध्ये सतत भांडणं आणि घरगुती वाद सुरू होते. वादाचं रूपांतर रोजच्या त्रासात झाल्यामुळं अखेर त्रासाला कंटाळून पत्नी आपल्या 15 वर्षांची मुलगी वीरा आणि 19 वर्षांचा मुलगा प्रकाश यांच्यासोबत घर सोडून माहेरी निघून गेली. पत्नीनं घर सोडल्याचा आणि माहेरी राहण्याचा राग पतीच्या मनात खदखदत होता. तिनं परत यावं किंवा तिच्यावर दबाव आणावा यासाठी विविध प्रयत्न करूनही जेव्हा काही निष्पन्न झालं नाही, तेव्हा त्याच्या मनात सुडाची आणि अत्यंत हिंसक भावना निर्माण झाली. दगडखाणीत काम करत असल्यामुळं त्याला तिथल्या स्फोटक साहित्याची, विशेषतः जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटरची सहज माहिती आणि उपलब्धता होती. या तांत्रिक ज्ञानाचा वापर त्यानं या अत्यंत विनाशकारी कृत्यासाठी करण्याचं ठरवलं. घटनेच्या दिवशी आरोपी पतीनं अत्यंत नियोजित कट रचला. दगडखाणीतून चोरून आणलेल्या किंवा बेकायदेशीरपणे मिळवलेल्या जिलेटिनच्या कांड्या त्यानं स्वतःच्या कमरेभोवती बांधल्या. त्यासोबत स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणाही जोडली. त्यानंतर तो थेट आपल्या सासरच्या घरी पोहोचला, जे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातल्या अलन तालुक्यातील मटकी तांडा इथे आहे. अचानक जावयाला अशा अवतारात आणि रागात पाहून घरातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. संवादाची कोणतीही संधी न देता किंवा कोणालाही काही विचारण्याचा वा पळून जाण्याचा वाव न देता आरोपीनं घराचा मुख्य दरवाजा आतून घट्ट बंद करून घेतला. घरातील सर्व सदस्यांना म्हणजे त्याची पत्नी, मुले, सासू आणि सासरे या सगळ्यांना एकाच खोलीत कोंडून ठेवलं. घरातील लोक जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत असतानाच त्यानं कमरेला बांधलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला. म्हणजे जिलेटिनचा हा स्फोट इतका तीव्र आणि शक्तिशाली होता की संपूर्ण परिसर या प्रचंड आवाजानं हादरून गेला. आजूबाजूच्या नागरिकांना सुरुवातीला भूकंप किंवा गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याचा भास झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराचे छत, भिंती आणि दरवाजाच्या चिंधड्या उडाल्या. या भीषण आणि आत्मघाती स्फोटात आरोपी पती आणि त्याची 15 वर्षांची निष्पाप मुलगी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप मुलीचा या कौटुंबिक वादाशी काहीही संबंध नसताना केवळ बापाच्या टोकाचा राग आणि हिंसेमुळे तिला आपला जीव गमवावा लागलाय. या स्फोटात कुटुंबातले इतर 5 जण गंभीरपणे भाजले आणि छताच्या भिंतींच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यानं जखमी झाले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. घरातून निघणारा धूळ आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना पाहून उपस्थितांचाही थरकाप उडाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानं पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी शिवलाल हा दगडखाणीत स्फोटके हाताळण्याचं काम करत असल्यामुळं त्याच्याकडे जिलेटिनच्या कांड्या कशा आणि किती प्रमाणात पोहोचल्या, त्यानं त्या अधिकृतपणे मिळवल्या होत्या की चोरून नेल्या होत्या, याचाही शोध पोलीस घेत आहेत. स्फोटक पदार्थ बाळगण्याचे आणि हाताळण्याचे नियम अतिशय कडक असतात. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन कसे झाले याचीही चौकशी होणं अपेक्षित आहे. मंडळी, ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर समाजातील एक गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी आहे. पती पत्नी मधील मतभेद, संशय आणि न सुटणारे वाद हे अनेकदा शाब्दिक भांडणापुरते मर्यादित राहतात, पण काही वेळा हेच वाद इतके टोकाला जातात की त्यातून अकल्पित हिंसाचार घडतो. अलीकडे पती पत्नीमध्ये होणारे वादाचे रूपांतर हिंसक घटनांमध्ये होण्याचं प्रमाण वाढलंय. या घटनेतही एका वडिलांनी रागाच्या भरात स्वतःच्या मुलीचाही विचार केला नाही, हे चिंताजनक आहे. कौटुंबिक नात्यांमध्ये जेव्हा संवाद तुटतो आणि राग हाच एकमेव मार्ग वाटू लागतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात याचेच हे उदाहरण आहे. मनसोपचार तज्ञांच्या मते अशा टोकाच्या कृती करणाऱ्या व्यक्तींमध्ये साचलेला राग, असुरक्षिततेची भावना आणि नात्यावरील नियंत्रण गमावल्याची भीती एकत्र काम करत असते. वेळीच समुपदेशन किंवा मानसिक आधार मिळाला असता तर कदाचित हा प्रसंग टाळता आला असता, असे मत आता व्यक्त केले जाते. घटनेनंतर मटकी तांडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमले. लहानशा गावात अशी भीषण घटना घडल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते.
एका क्षणाच्या रागानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं, 2 जीव गेले आणि 4 जणांना आयुष्यभरासाठी शारीरिक आणि मानसिक जखमा दिल्या. गेल्या काही वर्षात अशा घटना वाढत असल्याचं आपल्याला रोजच्या बातम्यांमधून पाहायला मिळतंय. पण अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजानं कौटुंबिक समुपदेशन, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि संवादाचे महत्त्व यावर अधिक भर देण्याची गरज आहे. बाकी या घटनेवर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.